हॅलो स्टुडंट्स, आय एम योगेश वंशे. वेलकम टू ऑल. आज आपलं सेंट्रॉइड ह्या चॅप्टरसाठी हे थर्ड लेक्चर असणार आहे आणि आपण ह्या लेक्चरमध्ये रिमेनिंग प्रॉब्लेम कव्हर करणार आहोत. एक पॉईंट्स डिस्कस करायचा होता, लाईन ऑफ सिमेट्री. डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकताय मी दोन ॲक्सिस ड्रॉ केले आणि ओरिजिन आहे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि ओरिजिन ओ. त्यामध्ये मी एक रेक्टँग्युलर बॉक्स ड्रॉ केलाय 4 मीटर बाय 6 मीटर. त्यानंतर लाईन ऑफ सिमेट्री त्याचं मिनिंग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, मी इथे डायग्राममध्ये पहिल्यांदा सेंट्रॉइड प्लॉट करणार आहे, म्हणजे जी पॉइंट जो एक्स ॲक्सिस पासून वाय बार डिस्टन्सला आणि वाय ॲक्सिस पासून एक्स बार डिस्टन्सला असणार आहे. मी एक इथं लाईन ड्रॉ केलेली आहे बघा. ती लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे प्लस माझ्या सेंट्रॉइड मधून पास होते, म्हणजेच जी पॉइंट मधून माझ्या पास होते. त्या लाईनमुळं काय होणार आहे की माझा जो रेक्टँग्युलर आहे तो दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतोय का नाही हे मी चेक करणार आहे. तर डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता त्या लाईनमुळं 1 आणि 2 असे दोन पार्ट झालेले आहेत. LHS आणि RHS मीन्स असणार आहे लेफ्ट हँड साईड आणि दुसरे असणार आहे राईट हँड साईड. तर डावी साईड आणि उजवी साईड. तर आता बघा, डायग्राममध्ये ती लाईन बरोबर CG मधून पास झाली, म्हणजेच सेंट्रॉइड मधून पास झाली. त्यामुळे जे डिस्टन्स आहे ते 4 मीटरचं डिस्टन्स 2 मीटर आणि 2 मीटर या दोन पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. परंतु जी हाईट असणार आहे ती 6 मीटरच राहणार आहे. त्यामुळं इथे मला एक पॉइंट नोट डाऊन करायचा आहे. तर व्हर्टिकल लाईनमुळं इथं दोन इक्वल पार्ट होतात. तर एक व्हर्टिकल लाईन जी सेंट्रॉइड मधून पास होणार आहे त्या लाईनमुळं तुमच्या डायग्रामचे दोन इक्वल पार्ट होतात. त्यामुळं जी व्हर्टिकल लाईन आहे ती झाली लाईन ऑफ सिमेट्री. त्यानंतर नेक्स्ट बघा, मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केले एक्स ॲक्सिसला पॅरलल आणि ती लाईन सुद्धा मी सेंट्रॉइड मधून पास केलेली आहे. त्या लाईनमुळं म्हणजे डायग्राम पुन्हा एकदा दोन पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. तर अप्पर साईड आणि लोअर साईड. तर डायग्राम नंबर 3 आणि 4 असे दोन पार्ट होणार आहेत. मी आता इथं डायमेन्शन दाखवणार आहे. डायमेन्शन बघा, हॉरिझॉन्टल कट केल्यामुळं जे 4 साईडचं डायमेन्शन आहे ते ॲज इट इज राहणार आहे 4 मीटर. परंतु जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे 6 मीटर ते दोन पार्टमध्ये डिवाइड होणार आहे 3 मीटर आणि 3 मीटर. त्यामुळे मी पुन्हा एकदा इथे म्हणू शकतोय लाईन ऑफ सिमेट्री. तर रेक्टँग्युलर जो आहे तो सिमेट्रिक अबाउट बोथ ॲक्सिस असणार आहे. त्यामुळे मी कॅल्क्युलेशन न करता डायरेक्टली स्टेटमेंट टाकणार आहे, द गिव्हन कॉम्पोजिट सेक्शन इज सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. म्हणजेच जर तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन आला आणि एक्स बार आणि वाय बार जर कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन न करता डायरेक्टली एक स्टेटमेंट टाकून डायरेक्टली हाफ डिस्टन्स दाखवू शकता. जसं की इथं एक्स बार डिस्टन्स असणार आहे 2 मीटर आणि वाय बार डिस्टन्स असणार आहे 6 मीटर. तर इथे डिस्टन्स बघा 10 मीटर, परंतु हाईट जी आहे 12 मीटर ती 6 मीटर अशी डिवाइड होणार नाहीये. त्यामुळे जी ब्राऊन कलरची लाईन आहे ती काय असणार आहे, लाईन ऑफ सिमेट्री नसणार आहे. त्यामुळे माझं स्टेटमेंट बघा, इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, द गिव्हन कॉम्पोजिट सेक्शन इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. म्हणजे जी डायग्राम आहे ती फक्त वाय ॲक्सिसला सिमेट्रिकल आहे, एक्स ॲक्सिसला अनसिमेट्रिकल असणार आहे. तर यावरून सिंपल वर्ड मध्ये सांगतो बघा, लाईन ऑफ सिमेट्री म्हणजे अशी लाईन जी एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिसला पॅरलल ड्रॉ केली तर तुमची जी गिव्हन फिगर असणार आहे ती दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाली तर ती तुमची असणार आहे लाईन ऑफ सिमेट्री. टी शेप मध्ये तुम्ही पाहू शकता जी रेड कलरची लाईन आहे म्हणजे जी वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन आहे त्या लाईनमुळेच फक्त दोन इक्वल पार्ट होतात. त्यामुळं इथं स्टेटमेंट आले, द गिव्हन कॉम्पोजिट सेक्शन इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस ओनली. त्यानंतर आपण सेकंड प्रॉब्लेमला जाणार आहे. लोकेट द सेंट्रॉइड ऑफ टी सेक्शन 100 by 100 by 10 mm हॅव्हिंग टोटल डेप्थ ऑफ 100 mm. तर टी शेप दिलाय, टी शेप मध्ये तुम्हाला 3 डायमेन्शन दिलेत आणि त्यांनी सांगितले टोटल डेप्थ आहे ती 100 mm आहे. तर बघा, मी एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ केलंय, ओरिजिन दाखवलाय पुन्हा एकदा लेफ्ट साईड बॉटम कॉर्नरला. मी प्रत्येक डायग्रामला इथेच रेफर करणार आहे जर मेन्शन केलं नसेल तर ओरिजिन. त्यानंतर बघा, मी टी शेप ड्रॉ केलाय, त्यांनी सांगितलेली कंडिशन आहे टोटल डेप्थ जी आहे ती 100 mm आलेली आहे बघा. त्यानंतर बघा, मी इथं डायग्राम माझी दोन पार्टमध्ये डिवाइड केले. रेक्टँग्युलर नंबर 1 तो व्हर्टिकल आहे आणि रेक्टँग्युलर नंबर 2 तो हॉरिझॉन्टल आहे. त्यामुळे माझं डायमेन्शन पण डिवाइड होते. पहिल्या रेक्टँग्युलरची हाईट येणार 90 mm, दुसऱ्या रेक्टँग्युलरची हाईट येणार आहे 10 mm. सेंट्रॉइड इथं मार्क केलेला आहे जो मला फाइंड आउट करायचा आहे. लक्षात ठेवा, जे डायग्राम मध्ये मी सेंट्रॉइड दाखवलाय तो टोटल टी शेपचा आहे. त्यानंतर स्टेप नंबर 1 एरिया कॅल्क्युलेशन.
पहिली जी डायग्राम आहे त्याचा एरिया मी कॅल्क्युलेट करणार आहे. तर एरिया कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला बी इंटू डी, विड्थ इंटू डेप्थ. तर विड्थ आहे 10 आणि डेप्थ आहे 90 mm. तर आन्सर येते 900 mm स्क्वेअर, 900 mm स्क्वेअर झालं पहिल्या डायग्रामचं. त्यानंतर मी एरिया 2 साठी जाणार, म्हणजे जी ब्ल्यू कलरची डायग्राम आहे त्याचा एरिया कॅल्क्युलेट करतो 100 इंटू 10. तर आन्सर येते 1000 mm स्क्वेअर. बघा आता मला टोटल टी शेपचा एरिया पाहिजे, त्यामुळे मी A1 प्लस A2 करणार आहे. तर माझा आन्सर येते 900 प्लस 1000 इज इक्वल टू 1900 mm स्क्वेअर, 1900 mm स्क्वेअर. इथं माझा एरिया टोटल कॅल्क्युलेट करून झालाय. त्यानंतर मी स्टेप नंबर 2 ला जाणार आहे, म्हणजे कॅल्क्युलेट एक्स बार. तर एक्स बार डिस्टन्स म्हणजे असणार आहे वाय ऍक्सिस पासूनचं पहिल्या फिगरसाठी. तर एक्स बार आला आपला 40 प्लस 10 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 50. तर 40 डिस्टन्स जे आहे ते मला वाय ऍक्सिस पासून जी पहिली फिगर आहे त्याच्या एज पर्यंतचं डिस्टन्स, म्हणजे मी तुम्हाला इथं दाखवतो बघा एरोनं, या ऍक्सिस पासून या एज पर्यंतचं डिस्टन्स किती असणार आहे टोटल 40. जी पहिली फिगर आहे त्याचा विड्थ आपल्याला माहिती आहे 10 डिवाइड बाय 2, कारण की मला जी पर्यंतचं डिस्टन्स पाहिजे, सेंट्रॉइड पर्यंतच डिस्टन्स पाहिजे. त्यानंतर बघा x2 कॅल्क्युलेट करणार आहे. x2 कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला टोटल b डिवाइड बाय 2. तर 100 डिवाइड बाय 2 म्हणजे 50 mm झालं. x1 x2 म्हणजे इंडिव्हिज्युअल फिगरचा आपण सेंट्रॉइड कॅल्क्युलेट केला. मला टोटल टी शेपचा पाहिजे, त्यामुळे मी काय करणार आहे एक्स बारचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहे, समेशन ए एक्स डिवाइड बाय ए. वरच्या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करणार आहे. तर मला आन्सर मिळते एक्स बार इज इक्वल टू 50 mm फ्रॉम वाय ऍक्सिस. त्यानंतर बघा स्टेप नंबर 2 जी आहे कॅल्क्युलेट एक्स बार, त्याला एक ऑप्शनल मेथड असणार आहे, जी एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला फक्त आन्सर मिळून जाणार आहे. वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करून मिडलला कट करणार आहे, म्हणजेच व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून टी शेपचे 2 इक्वल पार्ट होतात. त्यामुळं माझी जी डायग्राम आहे ती सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस असणार आहे. त्यामुळे मी एक स्टेटमेंट टाकणार आहे ज्याचं मला कॅल्क्युलेशन डायरेक्टली मिळणार आहे. ऍज द गिव्हन कॉम्पोजिट सेक्शन सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, म्हणजेच वाय ऍक्सिसने डिवाइड केल्यामुळे माझ्या टी शेपचे 2 इक्वल पार्ट होतात. त्यामुळे एक्स बार इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 2. तर एक्स बार मिळते 50 mm फ्रॉम वाय ऍक्सिस. एक तर स्टेप नंबर 2 मध्ये लिहा, डिटेल कॅल्क्युलेशन करा, किंवा जे मी आता येलो कलरच्या बॉक्समध्ये जे स्टेटमेंट टाकले ते स्टेटमेंट जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर बघा स्टेप नंबर 3 ला मी जाणार आहे कॅल्क्युलेट वाय बार. वाय बार म्हणजे एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे. तर कॅल्क्युलेशन मध्ये मी पहिल्यांदा जी पहिली फिगर आहे त्याचा वाय बार कॅल्क्युलेट करणार आहे. तर पहिल्या फिगरसाठी बघा हाईट डिवाइड बाय 2. तर हाईट किंवा डेप्थ म्हणा 90 डिवाइड बाय 2. तर आन्सर येते 45 mm फ्रॉम एक्स ऍक्सिस. त्यानंतर जी ब्ल्यू कलरची डायग्राम आहे सेकंड रेक्टँग्युलर जो आहे तो मी इथे कन्सिडर करणार आहे. तर सेकंड रेक्टँग्युलरला मला एक्स ऍक्सिस पासून सीजी पर्यंतचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे ब्ल्यू कलरच्या डायग्रामचं. तर पहिल्यांदा येणार आहे y1 y2 इज इक्वल टू 90 प्लस 10 डिवाइड बाय 2 म्हणजेच 95 mm. तर y1 आणि y2 म्हणजेच असणार आहेत आपले इंडिव्हिज्युअल फिगरचे सेंट्रॉइडचे पॉइंट फ्रॉम एक्स ऍक्सिस. त्यानंतर मी वाय बार कॅल्क्युलेशन करणार आहे, म्हणजेच टोटल टी शेपचा इथं सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करणार आहे. तर फॉर्म्युला आहे समेशन ए वाय डिवाइड बाय ए. व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला आन्सर मिळते वाय बार इज इक्वल टू 71.32 mm फ्रॉम एक्स ऍक्सिस. तर एक्स ऍक्सिस पासून आपलं वाय बार डिस्टन्स आहे म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला 71.32 mm. त्यानंतर बघा हा क्वेश्चन पुन्हा एकदा मी टॅब्युलर फॉर्म मध्ये सॉल्व्ह करणार आहे. पुन्हा एकदा तेच टेबल घेतलेला आहे. तर फिगर नंबर 1 जी कन्सिडर केले व्हर्टिकल रेक्टँग्युलर त्याचं कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे. एरियाला 900 mm स्क्वेअर, एक्स डिस्टन्स आहे 50 mm, त्यानंतर वाय डिस्टन्स आहे 45 mm म्हणजेच एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, त्यानंतर ए एक्स म्हणजे कॉलम नंबर 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ए वाय म्हणजे कॉलम नंबर 2 आणि 4चं मल्टिप्लिकेशन. त्यानंतर मी शेप नंबर 2 ला जाणार आहे जो हॉरिझॉन्टल रेक्टँग्युलर आहे, म्हणजे जो ब्ल्यू कलरची डायग्राम आहे ती, त्याचा एरियाला 1000 mm स्क्वेअर, एक्स डिस्टन्स आहे म्हणजे वाय ऍक्सिस पासून 50 mm, त्यानंतर वाय डिस्टन्स आहे एक्स ऍक्सिस पासून तर ते आहे 95 mm. त्यानंतर ए एक्स आणि ए वाय कॅल्क्युलेशन केले आणि लास्टला आपलं रो असणार आहे टोटल, म्हणजे समेशन करायचे आहे. तर टोटल एरिया आलाय 1900 mm, त्यानंतर समेशन ए एक्स 95,000, समेशन ए वाय 1,35,500. त्यानंतर मी एक्स बार कॅल्क्युलेट करणार आहे. एक्स बारचा फॉर्म्युला समेशन ए एक्स डिवाइड बाय ए. समेशन ऑलरेडी मला टेबलमध्ये मी कॅल्क्युलेट केले, व्हॅल्यू फक्त पुट करणार आहे. तर एक्स बार माझं येते 50 mm फ्रॉम वाय ऍक्सिस. त्यानंतर वाय बार कॅल्क्युलेट करणार आहे समेशन ए वाय डिवाइड बाय ए.
व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला समेशन वाय मिळणार आहे 71.32 फ्रॉम एक्स ऍक्सिस. इथं आपला सेकंड प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय. तर बघा मी थर्ड प्रॉब्लेमला जातोय. लोकेट द सेंट्रॉइड ऑफ लॅमिना ऍज शोन इन फिगर. तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. तर ही डायग्राम तुम्हाला स्प्लिट करायची आहे, म्हणजे आपल्या नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा ऍक्सिस ड्रॉ करतो आणि डायग्राम डिवाइड केली. बघा लेफ्ट साइडला आणि राईट साइडला रेड कलरमुळे दोन पार्ट झालेत. तर एक नोट लिहिले बघा आन्सर मध्ये, लेट फिगर नंबर 1 इज सेमी सर्कल. म्हणजे अर्धा जो सर्कल घेतलाय तो फिगर नंबर 1 मानले आणि जो रेक्टँग्युलर आहे त्याला मी फिगर नंबर 2 मानले. त्यामुळे मला जो सेमी सर्कल आहे त्याचा रेडियस माहित पाहिजे. रेडियस क्वेश्चन मध्ये दिलाय 150 mm 150 mm. त्यानंतर जो रिमेनिंग रेक्टँग्युलर आहे त्याचं मला डायमेन्शन पाहिजे 700 इंटू 300. 700 आणि 300 हे झालं रेक्टँग्युलरचं डायमेन्शन. त्यानंतर बघा मी एरिया कॅल्क्युलेट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू ओ मी सेंट्रॉइड प्लॉट करणार आहे. तर एरियासाठी मला मी टेबलमध्ये तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण सेमी सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला घेतलेला आहे. तर स्टेप नंबर 1 एरिया कॅल्क्युलेशन. A1 म्हणजे असणार आहे एरिया ऑफ सेमी सर्कल. त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2. तर टोटल सर्कलचा एरिया घ्यायचा नाही, आपल्याला हाफ सर्कलचा एरिया घ्यायचा आहे. तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर रेडियसची व्हॅल्यू 150 mm पुट केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळते 35,342.92 mm स्क्वेअर. त्यानंतर मी रेक्टँग्युलरचा एरिया घेणार आहे A2. B इंटू डी फॉर्म्युला आहे. तर बी ची व्हॅल्यू 700 आणि डी ची व्हॅल्यू आहे 300. तर माझा आन्सर येते 2,10,000 mm स्क्वेअर. त्यानंतर मला टोटल एरिया काढायचा आहे. टोटल एरियाचा फॉर्म्युला A1 प्लस A2. तर माझा आन्सर मिळते मला 2,45,342.92 mm स्क्वेअर. टोटल एरिया मला मिळालाय. त्यानंतर मी स्टेप नंबर 2 ला जाणार, म्हणजे कॅल्क्युलेट एक्स बार करणार आहे. तर एक्स बार कॅल्क्युलेट करताना पहिल्यांदा मला सेमी सर्कलचा एक्स बार कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजेच वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर बघा x1 मिळणार आहे मला. कालच्या डायग्राम मध्ये आपण जे फॉर्म्युला होता किंवा टेबलमध्ये जो फॉर्म्युला आहे तो 4r डिवाइड बाय 3π. तर बघा, तर 4r डिवाइड बाय 3π कधी यूज करू शकता, ज्यावेळी तुमचा जो ऍक्सिस आहे तो बेसला असेल, म्हणजे डायमीटरकडे असेल. आता इथे रिव्हर्स डायग्राम आहे, त्यामुळे मी टोटल जे डिस्टन्स आहे आर मधून जे रिमेनिंग डिस्टन्स आहे ते मला फाइंड आउट करायचं आहे. तर मी आर मधून 4r डिवाइड बाय 3π मायनस करणार आहे, जेणेकरून मला आन्सर मिळते 86.34 mm. त्यानंतर x2 म्हणजेच वाय ऍक्सिस पासूनचं फक्त रेक्टँग्युलर जी डायग्राम आहे, म्हणजे डायग्राम नंबर जी 2 आहे त्याचा मला सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्या सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला असणार आहे रेडियस ऑफ सेमी सर्कल प्लस 700 डिवाइड बाय 2. तर इथं रेडियस का घेतलेलं बघा, तर मला वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स पाहिजे आहे फक्त रेक्टँग्युलरच्या सेंट्रॉइडचं. त्यामुळे इथं व्हॅल्यू पुट करायचे आहेत. स्मॉल बी ची व्हॅल्यू 700 आणि आर ची व्हॅल्यू 150 mm. त्यानंतर बघा एक्स बार कॅल्क्युलेट केलाय समेशन ए एक्स डिवाइड बाय ए. सगळ्या व्हॅल्यू पुट करायचे आहेत. तर एक्स बारचा आन्सर आहे 440.41 mm फ्रॉम वाय ऍक्सिस. त्यानंतर बघा स्टेप नंबर 3 ला मी जाणार आहे. तर इथे स्टेप नंबर 3 मध्ये पहिल्यांदा मला y1 कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे जो सेमी सर्कल आहे त्याचं एक्स ऍक्सिस पासूनचा सेंट्रॉइडचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर y1 इज इक्वल टू डी बाय 2, म्हणजे डायमीटर बाय 2. ते डिस्टन्स येते 150 mm. त्यानंतर मी रेक्टँग्युलर कन्सिडर केलाय. रेक्टँग्युलरची टोटल डेप्थ आहे 300 mm डिवाइड बाय 2 केले की मला एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स मिळणार आहे सेंट्रॉइड पर्यंत. तर ते डिस्टन्स असणार आहे 150 mm. त्यानंतर मी वाय बार कॅल्क्युलेट करणार आहे टोटल डायग्रामचा, जे क्वेश्चन मध्ये डायग्राम दिले त्या टोटल डायग्रामचा कॅल्क्युलेट करणार आहे. तर वाय बार इज इक्वल टू समेशन ए वाय डिवाइड बाय ए इज इक्वल टू असणार आहे टोटल आन्सर आहे 150 mm फ्रॉम एक्स ऍक्सिस. तर आता बघा इथे तुम्हाला दिसतंय मगाची जे टी शेप होता तो सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिसला सिमेट्रिकल होता. आता ही जी डायग्राम आहे ती हॉरिझॉन्टल ऍक्सिसला सिमेट्रिकल आहे. म्हणजेच जर ही डायग्राम मी हॉरिझॉन्टली कट केली तर मला 2 इक्वल पार्ट भेटणार आहेत सेंट्रॉइड मधून पास झालेली हॉरिझॉन्टल लाईन. तर बघा मी एक स्टेटमेंट टाकणार आहे. मगाशी जे स्टेटमेंट होतं ते विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस होतं, आता स्टेटमेंट असणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस. टाकलं ऍज द गिव्हन कॉम्पोजिट सेक्शन सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस, त्यामुळे वाय बार इज इक्वल टू 150 mm फ्रॉम एक्स ऍक्सिस हे तुमचं आन्सर असू शकते. आता हा प्रॉब्लेम मी पुन्हा एकदा टॅब्युलर फॉर्म मध्ये सॉल्व्ह करणार आहे. एक तर तुम्ही डिटेल कॅल्क्युलेशन करू शकताय किंवा टॅब्युलर फॉर्म मध्ये हे आन्सर कॅल्क्युलेट केले तरी चालेल. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तर बघा टॅब्युलर फॉर्म साठी मी पुन्हा एकदा टेबल ड्रॉ केलेला आहे. इथे 2 शेप आहेत, एक आहे सेमी सर्कल आणि दुसरा आहे रेक्टँग्युलर. तर शेप नंबर 1 आहे तो सेमी सर्कल आहे आणि शेप नंबर 2 जो आहे तो रेक्टँग्युलर आहे. त्यामुळे मी सेमी सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट केला
त्यानंतर एक्स डिस्टन्स म्हणजेच वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे, त्यानंतर वाय डिस्टन्स म्हणजे एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे, त्यानंतर मी ए एक्स म्हणजे एरिया इंटू एक्स डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर एरिया इंटू वाय डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर मी स्टेप नंबर 2 घेतला रेक्टँग्युलरचा एरिया कॅल्क्युलेट केला, तर रेक्टँग्युलरचा एरिया आलाय 2,10,000. त्यानंतर एक्स डिस्टन्स आले 500 mm, वाय डिस्टन्स आले 150 mm, एक्स डिस्टन्स आले 105 इंटू 10⁶ आणि एवाय डिस्टन्स आले 31.5 इंटू 10⁶. आता बघा माझे दोन्ही डायग्राम झालेले आहेत. जेवढे तुम्ही डायग्राम डिवाइड करणार आहे तेवढं तुमचे रोज इथे कॅल्क्युलेशनला वाढणार आहेत. त्यानंतर मी शेवटचा रो असणार आहे माझा टोटलचा, म्हणजे समेशन करायची आम्हाला, एरियाची टोटल केली, त्यानंतर समेशन ए एक्स आलं, समेशन ए वाय आलं. त्यानंतर मी डायरेक्टली एक्स बार कॅल्क्युलेट करणार आहे. एक्स बार कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे समेशन ए एक्स डिवाइड बाय ए. टेबल मधला व्हॅल्यू पुट करायचे तर मला आन्सर मिळते एक्स बार इज इक्वल टू 440.4 mm फ्रॉम वाय ऍक्सिस. त्यानंतर मी वाय बार कॅल्क्युलेट करणार आहे. वाय बारचा फॉर्म्युला आहे समेशन ए वाय डिवाइड बाय समेशन ए. तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर मला आन्सर मिळते 150 mm फ्रॉम एक्स ऍक्सिस. तर इथं आपला थर्ड प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. जर तुम्हाला काही क्युरी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिडक्शनचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. थँक्यू.